आज बंद, शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा। विविध प्रलंबित शैक्षणिक समस्या राज्य शासनाने त्वरित सोडवाव्यात यासाठी आज शुक्रवारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून शिक्षकांच्या विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्थाचालक संघ यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा निघाला असून शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर अशा 46 संघटना सहभागी झाल्या होत्या। यावेळी शासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। यावेळी बोलताना शिक्षक नेते दादा लाड म्हणाले, आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये संच मान्यतेच्या संदर्भातला 15 मार्च 2024चा जो GR आहे तो संपूर्णतः रद्द करा। जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा। अशैक्षणिक कामं 100% बंद करा। आम्हाला शिकवू द्या। अशैक्षणिक कामासाठी आम्हाला कोणीही बंधन घालू नये शासकीय अधिकाऱ्यांनी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टप्पानुसार जे अनेक वर्ष शिक्षक काम करत आहेत त्यांच्या वेतनाचा टप्पा वाढवून मिळावा या आणि इतर प्रमुख मागण्यासाठी आज कोल्हापुरामध्ये न भूतो न भविष्यात असा जो मोर्चा झालेला आहे याची शासनानं दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला शेवटी शाळा बंद ठेवून रस्त्यावरती उतरावं लागेल। शासनाने लवकरात लवकर मागणी मान्य न केल्यास जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून रस्त्यावर उतरू असा इशारा शिक्षकांनी यावेळी दिला। यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षक या मोर्चामध्ये सामील झाले होते। कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।